अभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आम्ही स्टार प्रवाहावरील सर्व मालिकांचे रिव्ह्यूज इथे करत असतो। मालिकांचे अपडेट सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब। विभावरी आणि मेघना पल्लवीला अत्यंत गंभीरपणे सांगतात की पल्लवी, आज आपल्याला फोटो सेशन डे सेलिब्रेट करायचा आहे। पल्लवी म्हणते, काय फोटो सेशन डे म्हणजे? यावर मेघना म्हणते, पल्लवी, असा दिवस की ज्यामध्ये आपण छान आवरून फोटो काढतो। जरा गंमत म्हणून ग, तसं पण आपले फोटो कोण काढणार आहे? पल्लवी म्हणते, पण मला असे फोटोज वगैरे काढायला नाही आवडत। त्यावर विभावरी म्हणते, त्यात काय एवढं, आम्ही तुझ्या इतकं छान नाही दिसत तरी पण आम्ही काढतोच की। तयार हो बरं। यावर पल्लवी म्हणते की अहो विभा काकू, असं काय म्हणताय तुम्ही, आम्ही सगळे छानच दिसतो की। गीता म्हणते, अगं वहिनी तू हो म्हण ना, नाहीतर सगळ्यांचा मूड ऑफ होईल ना आता। पल्लवीला सगळे आग्रह करू लागतात, तेव्हा पल्लवी म्हणते, हो ठीक आहे, पण मला आवरावं लागेल ना, थांबा मी पटकन आवरून येते। परी म्हणते, तू नाही या काय करायचं, मेघना तुझे हेअर सेट करेल आणि गीता तुझा मेकअप करणार आहे। पल्लवी म्हणते, अहो हे काय हेअरस्टाईल मेकअप, मी तर साधं तयार होणार होते। मेघना बोलून जाते की पण आमचं ठरलंय ना। त्यावर पल्लवी म्हणते, अहो काय ठरलंय तुमचं? तेव्हा मेघना विषय सावरत म्हणते की आम्ही कपडे आणलेत तुझ्यासाठी। पल्लवी म्हणते, कपडे आणलेत माझ्यासाठी? तेव्हा मेघना म्हणते, हो आम्ही पण छान छान तयार होणार आहोत। पल्लवीला तयार करण्यासाठी सगळेजण तिथून निघून जातात। सगळे रूममध्ये येतात। काही वेळातच पल्लवीची छान तयारी त्या तिघी जणी करतात। गीता म्हणते की माझ्या दादाची ड्रीम गर्ल तर बघा किती सुंदर दिसते। मग पल्लवी हसू लागते। विभावरी पल्लवीला बांगड्या घालण्याचा आग्रह करते। पल्लवी म्हणते, आता ह्या बांगड्या कशाला? तेव्हा मेघना म्हणते, अगं बांगड्या तर हव्याच ना, नाहीतर हात कसे दिसतील आपले। गीता म्हणते, अगं हो, मी पण जेव्हा रेडी होणार आहे ना तेव्हा पण मॅचिंग बांगड्या घालणार आहे। म्हणते की मी काय म्हणते पल्लवी, तू जा ना तुझ्या बांगड्या घेऊन ये, म्हणजे तुला कळेल ना की तू तुझ्या बांगड्या कुठे ठेवल्यात ते। पल्लवी म्हणते, बरं ठीक आहे, जाते मी, येतेच हा बांगड्या घेऊन। गीता म्हणते, हो हो जा जा जा, पटकन जा। पल्लवी निघून गेल्यावर मेघना म्हणते, गेली एकदाची, मला वाटलं जाते की नाही, पण गेली बाबा एकदाची, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला। असं म्हणून तिघी एकमेकांना टाळे देतात, त्यांनीच हा प्लॅन केलेला असतो। पल्लवी तिच्या रूममध्ये येते आणि तिचे डोळेच दिपून जातात। कॅन्डल लाईट, मंद प्रकाश रूममध्ये पसरलेला असतो। गुलाबाच्या पाकळ्या, बेड सजवलेला असतो। हे सर्व बघून पल्लवी खूप आनंदी होते। तिथेच एका बोर्डवर शान्वी असं लिहिलेलं असतं। शान्वी म्हणजे पल्लवीचं आणि शांतनूचं एकत्रित नाव, आणि ते नाव तिला खूप भावतं। ती हरवून जाते आणि रूममध्ये असंच फिरत असताना गुलाबाच्या पाकळ्या तिच्या अंगावर पडतात। तेवढ्यात शांतनू तिथे येतो। शांतनू तिच्याकडे बघत असतो। रूममधले सगळं वातावरण खूप रोमॅन्टिक असतं। पल्लवी आणि शांतनू दोघंही एकमेकांकडे बघत असतात। तेव्हा पल्लवी म्हणते, अहो शांतनू। शांतनू म्हणतो, आता काही बोलायचं नाही, फक्त फील करायचं। शांतनू पल्लवीला म्हणतो की आपलं हनीमून तर मिस झालं, पण मला हा फील मिस होऊन नव्हता द्यायचा। त्यावर पल्लवी लाजू लागते आणि म्हणते, अहो पण। शांतनू म्हणतो, सांगितलं ना, बोलायचं नाही, फक्त फील करायचं। आज मी तुला काहीच बोलू देणार नाही। शांतनू पल्लवीचे केस मोकळे करतो। पल्लवी खूप लाजत असते। शांतनू पल्लवीला आरशासमोर घेऊन येतो। दोघंही एकमेकांना आरशात बघत असतात। शांतनू म्हणतो, खूप गोड दिसतेस, खूप क्यूट, अगदी मनाला वेड लावणारी। आज तुझ्यात हरवून जाणार आहे मी, असं वाटतंय की। त्यावर पल्लवी म्हणते, शांतनू बोलायचं नाही, फक्त फील करायचं। आणि दोघेही हसायला लागतात। दोघेही रोमॅन्टिक झालेले असतात। रूममध्ये पण खूप रोमॅन्टिक वातावरण असतं। आणि मग तू जिथे मी तिथे या सायलेंट सॉन्गवर दोघंही हरवून जातात। शांतनू पल्लवीसाठी आणलेला दागिना गळ्यात घालतो। दोघेही छान रोमॅन्टिक झालेले असताना मोठी आई शांतनूच्या रूमकडे निघालेली असते। ती मनात विचार करते की माझा शांतनू म्हणजे गळाला लागलेला मासा आहे, त्यालाच विश्वासात घ्यावं लागेल, त्याच्याकडूनच काहीतरी खबर काढून घ्यावी लागेल। शांतनूच्या रूमकडे येते। इकडे मात्र पल्लवी आणि शांतनू दोघांमध्ये हरवून गेलेले असतात।
दोघेही खूप धुंद झालेले असतात आणि मागचे रोमॅन्टिक क्षणही त्यांना खूप आठवत असतात. पूर्वी आपण कसे भेटायचो, कसे बोलायचो, भांडायचो, हे सगळे क्षण त्यांना आठवत असतात. शान्वी नावामध्ये आपण किती एकरूप आहोत हे फील करून घेत असतात. दोघांच्याही अंगावर पाकळ्या पडत असतात आणि त्या धुंद सायलेंट वातावरणामध्ये दोघेही रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. तेवढ्यात मोठी आई तिथे येते आणि दाराच्या फटीतून बघते. तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती ते दृश्य बघते आणि तिच्या रूममध्ये धावत पळत येते आणि जोरात मोबाईल फेकून देते. तेव्हा मोठे काका म्हणतात, अगं सुपर्णा, इतकी चिडचिड का करतेस? आजारी आहेस ना तू? म्हणजे सगळ्यांसाठी तरी तू आजारी आहेस ना? तेवढ्यात मोठे काका आणि मोठ्या आईंचं बोलणं पुष्पाच्या कानावर पडतं. ती ते बोलणं ऐकत असते. तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. मोठी आई म्हणते, अहो मी हे सगळं नाटक कशासाठी केलं? पल्लवी आणि शांतनूने घराबाहेर फिरायला जाऊ नये म्हणून ना? शांतनू आणि पल्लवीला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळू नाही म्हणून असं आजारपणाचं नाटक केलं ना? मोठ्या आईचं बोलणं ऐकून पुष्पाताई खूप घाबरते. तिला आश्चर्याचा धक्काच मिळालेला असतो. मोठी आई म्हणते, मी आजारपणाचं इतकं नाटक केलं, सगळ्यांना गोळा केलं, काय उपयोग झाला याचा? आता घरातच त्यांचं हनीमून चालू झाले. पुष्पाताई हे सगळं ऐकून घाबरून तिथून निघून जाते. मोठे काका म्हणतात, अगं काय बघितलंय सुपर्णा तू? तेव्हा मोठी आई म्हणते, अहो काय सांगू तुम्हाला, तिकडे खोली काय सजवलीये, नाचताय काय, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून जवळ येतायत काय? हो, मला सांगताना सुद्धा कसं तरी होतंय. एकतर प्रॉपर्टीच्या बाबतीत काही मनासारखं होत नाही आणि हे दोघं असे वागताय. ते काका म्हणतात, काय करावं काही कळेनासं झालंय. मोठी आई म्हणते, आता आपल्याला हातपाय गाळून बसता नाही येणार. पल्लवीच्या आईच्या मनात पल्लवीविषयी जसं विष कोललंय ना, तसंच विष शांतनूच्या मनात पल्लवीविषयी कोलायला पाहिजे. मला आता शांतनूपासून पल्लवीला तोडावंच लागेल. पुष्पाताई किचनमध्ये आल्यावरती पुष्पाताई पल्लवीला म्हणतात, अहो पल्लवीताई, तुम्हाला कसं सांगू आता मी? पल्लवी म्हणते, अहो नीट सांगा पुष्पाताई, काय झालंय? तुम्ही एवढ्या का घाबरलात? पुष्पाताई म्हणते, मी बोलताना ऐकलंय. पल्लवीताई, मला तुम्हाला मोठ्या आईबद्दल काहीतरी सांगायचं होतं. नाहीतर नको, तुम्हाला उगीच असं वाटेल की मी तुम्हाला त्यांच्याबद्दल चाड्या चुगल्या करते आणि त्यांना कळलं तर त्या माझ्यावरच ओरडतील. पल्लवी म्हणते, मी तुम्हाला असं काहीच म्हणणार नाही, मला सांगा काय झालंय. तेव्हा पुष्पाताई सांगायला लागते की मी मोठ्या बाईंना जेवायला घेऊन गेले होते, तेव्हा मी ऐकलं की तुम्हाला आणि मोठ्या सरांना बाहेर जाऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मोठ्या बाईसाहेबांनी आजारपणाचं सोंग घेतलंय. आता मात्र पल्लवीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते, पुष्पाताई काय? अहो काय बोलताय तुम्ही हे? पुष्पाताई म्हणते, होय पल्लवीताई, हे सगळं खरं आहे. मी माझ्या कानांनी ऐकलंय. बबन शेठची शपथ घेऊन सांगते. बाईसाहेब एकदम ठणठणीत आहे, त्यांना काहीच झालेलं नाहीये. आजारपणाचं फक्त नाटक करतायत त्या. आता मात्र पल्लवीला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या हातातून पाण्याने भरलेली बरणी खाली पडते आणि ती फुटते. कारण पल्लवीला कधी हे अपेक्षितच नसतं. तिने कधीच विचार पण मनात केलेला नसतो की मोठी आई अशी वागेल म्हणून. काही वेळाने पल्लवी इकडे तिकडे फेऱ्या मारू लागते. तिचं चित्त काही थाऱ्यावर नसतं. त्याच विचारांमध्ये मग्न असते की मोठी आई अशी कशी वागू शकते. स्वतःला त्रास करून घेत असते. पुष्पाताईचं बोलणं तिला आठवत असतं. मनात म्हणते, मोठी आई खरंच असं वागत असतील का? पुष्पाताईंनी जरी मला सांगितलं असेल तरी मला एकदा खात्री करून पाहायला हवं. आणि मग पल्लवी उठून उभी राहते आणि मोठ्या आईच्या रूमकडे जायला निघते. आता मोठी आई आणि मोठ्या काकांच्या रूममध्ये ते दोघे जण बसलेले असतात. मोठे काका म्हणतात, हे बघ सुपर्णा, मी लाडू आणलाय तुझ्यासाठी. मोठी आई म्हणते, मला नकोय तो. काका म्हणतात, कशाला त्रास करून घेते सुपर्णा? एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीवर नाराज व्हायचं नसतं. बघ, तुला कल्पना सुचत असतात. तू अशीच एखादी कल्पना सुचवशील आणि प्रॉपर्टीचे कागद आपल्याकडे घेशील, मला माहिती आहे. ते सगळं सोड आता. चेहरा हसरा कर बघू. सुपर्णा, तू खाणार आहेस की नाही? अगं काळजी करू नको ना, मी आहे ना. आणि मग मोठी आई हसायला लागते. तिला बघून मोठे काकाही हसू लागतात. तेवढ्यात पल्लवी बघते. तिला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण मोठी आई आणि मोठे काका आनंदाने लाडू खात असतात. आता मात्र पल्लवीला खात्री पटते. ती मनात म्हणते, मोठी आई तर मगाशी एवढ्या आजारी होतात आणि आता इतक्या उत्साहात आणि आनंदात दिसताय. पुष्पाताईंनी जे ऐकलं ते खरं आहे. म्हणजे मोठी आई हे सगळं नाटक करताय.
मला मात्र आता हे पुराव्यानिशी सगळं सिद्ध करावंच लागेल. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्याचं अजिबात विसरू नका.